हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 11वी सायन्समधील आपण जो टॉपिक पाहत आहोत कॉम्प्लेक्स नंबर, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो बघा, संमिश्र राशी. तर त्यामधला महत्त्वाचा एक भाग आपल्याला काय करायचा आहे, आज बघायचा आहे. तर तो कोणता आहे बघा. आज आपण पाहणार आहोत इमॅजिनरी पार्ट अँड रिअल पार्ट इन कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याबद्दलच्या काही रूल्स जे आहेत किंवा त्याबद्दलच्या काही रिमार्क जे आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत. आणि त्याचबरोबर इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला काय करायचं इथं आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला आपण पाहणार आहोत आज इमॅजिनरी पार्ट अँड रिअल पार्ट इन कॉम्प्लेक्स नंबर. आता थोडंसं रिवाइज करायला पाहिजे आपल्याला की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे नेमकं काय होतं आणि त्यानंतर मग आपण कुठं पोहोचू, इमॅजिनरी पार्ट अँड रिअल पार्ट. ओके. आणि त्याचबरोबर आज आपण काय पाहणार आहोत बघा, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. तर इक्वॅलिटी म्हणजेच काय, तर समानता कशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये दाखवली जाते. तर सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत बघा, इमॅजिनरी पार्ट अँड रिअल पार्ट इन कॉम्प्लेक्स नंबर. ओके. म्हणजे काय बघा की वास्तव भाग जो आहे आणि अवास्तव भाग जो आहे किंवा काल्पनिक भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, बघायचा आहे. तर मुळात आपण बघा कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणत होतो, जरासं रिवाइज करून बघा लेट काय म्हणणार बघा, झेड. कॉम्प्लेक्स नंबर आपण कशाने डिनोट करतो, झेडनं. झेड इज इक्वल टू, ते पण झेड कसं असतं, स्मॉल असतं. स्मॉल झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. ओके, ए प्लस आय बी. लक्षात आलं. हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. कारण का बघा, एक ए जो आहे हिअर आपण काय म्हणू शकतो बघा, हिअर ए कॉमा बी ओके बिलॉंग्स टू आर, म्हणजेच काय रिअल नंबर मधले आहे. बट स्मॉल आय इज इक्वल टू काय असतं, रूट -1. मग अशा पद्धतीची कंडिशन जर असेल तर ए प्लस आय बी इज इक्वल टू झेड किंवा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी हा काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर असतो, संमिश्र राशी असते. बरोबर. आपण उदाहरण पाहिलं होतं बघा, त्यासाठी उदाहरण काय पाहिलं होतं, 2 + 3i. ओके. म्हणजे काय, 1 2 ही संख्या आणि 3 ही संख्या रिअल लाईनवरच्या आहेत, पण आय ची किंमत काय आहे, रूट -1. आणि त्यामुळे आपण काय म्हणलो बघा, 2 + 3i किंवा ओनली काय बघा 6i अशा पद्धतीची संख्या आपण पाहिली होती. बरोबर. आणखी पाहिलं होतं बघा आपण 3 + 7i अशा पद्धतीच्या संख्या पाहिल्या होत्या. आणि या नेमक्या संख्या कशामध्ये मोडतात, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये मोडतात. बरोबर. 6i ला फक्त आपण काय म्हणू शकतो, इमॅजिनरी नंबर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. बरोबर. तर नेमकं लक्षात आलं की झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी हा फॉर्म कशाचा असतो, कॉम्प्लेक्स नंबरचा असतो. तर यामध्ये रिअल पार्ट कोणता असतो बघा, रिअल पार्ट काय असतो बघा, रिअल पार्ट इज इक्वल टू ए. म्हणजेच काय, ए ही संख्या काय असते, रिअल पार्ट असते. ओके. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर झेड मध्ये ए ही काय असते, रिअल पार्ट असते. ओके. आणि आता मग इमॅजिनरी पार्ट कोणता असतो बघा, इमॅजिनरी पार्ट कोणता असतो, इमॅजिनरी पार्ट म्हणजे ह्या आय सोबत जी आलेली संख्या आहे तिला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी पार्ट असतो. आपण आय बी लिहायचं नाही बघा, फक्त बी ही संख्या लिहिणार. म्हणजे काय, बी हा काय असतो, इमॅजिनरी नंबरच्या सोबतचा काय असतो, सहगुणक असतो किंवा काय असतो, व्हेरिएबल असतो. त्यामुळे आपण काय म्हणणार बघा, आय बी मध्ये इथं जर आपण पाहिलं तर इमॅजिनरी पार्ट कोणता आहे बघा, बी, ज्याच्या सोबत आय अटॅच आहे तो. ओके. याला आपण कसं डिनोट करू शकतो बघा, रिअल पार्टलाच आपण कसं डिनोट करू शकतो, रिअल ऑफ झेड इज इक्वल टू काय म्हणू शकतो बघा, ए. आपण हे पाहिलंय. आणखी बघा इमॅजिनरी पार्ट कसा लिहिणार बघा, आय एम ऑफ झेड इज इक्वल टू काय असेल, बी असेल, कारण तो आय शी अटॅच आहे. ओके. म्हणजे इमॅजिनरी पार्ट कोणता असतो, बी, आणि रिअल पार्ट कोणता असतो, ए. हे आपल्या लक्षात आलं. तर याबद्दलच आणखी थोडी माहिती आपल्याला बघायची आहे. काय नेमकी असेल बघा माहिती ती. सुरुवातीला पहिली माहिती पाहू बघा, इफ इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर, इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर, इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर
there is real part is 0, then the given complex number is purely imaginary. ओके, म्हणजे काय बघा, ही जी माहिती आहे ती नेमकी काय आहे बघा. इफ इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर, दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघा, इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर देर इज रियल पार्ट इज 0, म्हणजे काय, हा रियल पार्ट असतो ए, हा जर 0 असेल तर काय बघा, देन द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली इमॅजिनरी. आता प्युअरली इमॅजिनरी म्हणजे काय, आता इथं आपण पाहणार आहोत बघा, झेड इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर असेल, पण त्यामध्ये काय असेल बघा, रियल पार्ट जो आहे म्हणजे ए च्या ठिकाणचा जो पार्ट आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे तो काय असेल बघा, 0 प्लस काय असेल, फक्त आय बी असेल. म्हणजे काय बघा, देअर इज रियल पार्ट इज 0, देन द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. मग आता रियल पार्ट 0 म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय असतो, प्युअरली इमॅजिनरी आहे. म्हणजे काय बघा, झेड इज इक्वल टू फक्त आपल्याला काय मिळतं इथं, आय बी मिळतं. म्हणजेच आपण काय म्हणणार बघा, हा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, हा प्युअरली काय बघा, इमॅजिनरी नंबर आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी नोट. ओके, आता दुसरी नोट काय असेल बघा, याच्या बरोबर उलट असेल. इफ इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर देअर इज, मगाशी काय पाहिलं होतं आपण, रियल पार्ट. आता इथं कसं असेल बघा, देअर इज इमॅजिनरी पार्ट इज 0, then the given complex number is purely, किंवा फक्त सुद्धा आपण म्हणू शकतो काय बघा, जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा फक्त त्यामधील इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर तो काय असतो, प्युअरली रियल असतो. प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर असतो, रियल कॉम्प्लेक्स नंबर. ओके, म्हणजे काय बघा, इफ इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर देअर इज इमॅजिनरी पार्ट इज 0, म्हणजे काय बघा, आता इथे या, हा जर पार्ट 0 असेल म्हणजे बी च्या सोबत, जर आय च्या सोबत दिलेला बी हा पार्ट 0 असेल तर काय राहणार, फक्त ए. म्हणजेच आता इथं आपण पाहू बघा, झेड इज इक्वल टू काय असेल बघा, आता इथं इमॅजिनरी पार्ट 0 असणार म्हणजे रियल पार्ट आहे असाच असणार. म्हणजे तो कसा असेल बघा, ए प्लस आय इंटू 0, बरोबर. बी काय असतो, इमॅजिनरी पार्ट असतो. मग ए प्लस आय इंटू 0 तो कसा बनतो, झेड इज इक्वल टू ए. म्हणजेच काय बघा, झेड इज इक्वल टू ए हा काय असतो, प्युअरली काय असतो, प्युअरली रियल नंबर असतो, रियल नंबर. ओके, लक्षात आलं का. म्हणजे ह्या दोन नोट आपल्या काय झाल्या, लक्षात आल्या की जर फक्त काय असेल बघा, रियल पार्ट 0 असेल दिलेल्या ह्याच्यामधला तर तो प्युअरली इमॅजिनरी असतो, आणि जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर तो काय असतो, प्युअरली रियल नंबर असतो किंवा फक्त रियल नंबर असतो. ओके, हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे काय, तर इथं रियल पार्ट 0 आहे तर इथं काय, इमॅजिनरी पार्ट 0 आहे, बरोबर. आता बघा, तिसरी आपल्याला माहिती बघायची आहे. तिसरी माहिती कशी आहे बघा, अत्यंत महत्त्वाच्या या कंडिशन आहेत, कारण या जर आपल्याला समजल्या तर नक्कीच कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला आयुष्यभरासाठी काय होतो बघा, लक्षात राहतो. आता तिसरी त्यामधली संकल्पना कशी आहे बघा, इफ इन गिवन कॉम्प्लेक्स नंबर the both purely
both purely real and imaginary part is zero, then the given complex number is झिरो कॉम्प्लेक्स नंबर. ओके, म्हणजे काय बघा, दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर रिअल पार्टही झिरो असेल, आणखी काय बघा इमॅजिनरी पार्टही झिरो असेल, तर तो काय असतो, झिरो कॉम्प्लेक्स नंबर असतो. म्हणजे काय, झेड इज इक्वल टू झिरो प्लस आय इंटू झिरो असं जर असेल तर तो काय असतो, झिरो इज इक्वल टू झिरो, म्हणजेच काय बघा, झिरो कॉम्प्लेक्स नंबर असतो. झिरो कॉम्प्लेक्स नंबर असतो. लक्षात आलं का? म्हणजे ह्या तीन कंडिशन काय झाल्या आपल्याला पूर्णपणे लक्षात आला. ओके, आता बघा आणखी महत्वाची एक बाब आपल्याला बघायची आहे. चौथी बाब काय आहे बघा, द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर contain all real number. म्हणजेच काय, याला उलट स्वरूपात आपण कसं लिहू शकतो बघा, द सेट ऑफ रियल नंबर इज सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यालाच काय म्हणतो बघा, कॉम्प्लेक्स नंबर सेट सी, अशा पद्धतीने आपण काय करतो, डिनोट करतो. द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कंटेन ऑल रिअल नंबर. म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर ही संमिश्र राशी आहे, त्यामध्ये काय असतं, नेहमीच काय असतात बघा, रिअल नंबर सुद्धा सामावलेले असतात. म्हणजेच काय, द सेट ऑफ रिअल नंबर म्हणजे काय, ज्या वास्तव संख्या आहेत त्या कोणत्या संचाच्या उपसंख्या आहेत बघा, तर संच कोणता, कॉम्प्लेक्स नंबर हा काय त्यांचा संच आहे, आणि त्या संचामध्ये रिअल संख्या आपल्याला काय पाहायला मिळतात. ओके, हा चौथा भाग झाला. ओके, ही माहिती आपल्याला कशासाठी उपयोगी पडणार आहे, तर कॉम्प्लेक्स नंबरच्या बाबतीत काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्यासाठी काय आहे, हे आपल्याला काय होणार आहे बघा, महत्त्वाच्या संदर्भाकरता उपयोगी पडणार आहेत. ओके, आता शेवटचा, आता आपण किती पाहिले, चौथं पाहिलं. आता आणखी एक माहिती पाहणार आहोत बघा, आणखी कोणती असेल बघा, शेवटची. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे बघा, दोन कॉम्प्लेक्स नंबर घ्यायचे आहेत आणि ते इक्वल कसे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, लेट Z1 इज इक्वल टू A1 प्लस IB1. ओके, हा फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर झाला, कारण आपण आता काय घेतलं बघा, Z1 इज इक्वल टू A1 प्लस IB1. ओके, आय आहे बीच्या सोबत, इथं A1 घेतलेला आहे, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. अँड Z2 इज इक्वल टू A2 प्लस IB2. ओके, आर टू कॉम्प्लेक्स नंबर. ओके, म्हणजेच काय बघा, Z1 इज इक्वल टू A1 प्लस IB1 अँड Z2 इज इक्वल टू A2 प्लस IB2 आर टू कॉम्प्लेक्स नंबर. वेगवेगळे आहेत हे, इथं A1 आहे, इथं A2 आहे, इथं B1 आहे, इथं B2 आहे, आय फक्त सेम आहे. ओके, हा Z1 आहे, हा Z2 आहे, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मग कधी म्हणता येतील की हे दोन काय आहेत बघा, इक्वल आहेत? कधी म्हणता येतील? दिलेले दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, हे कधी म्हणता येतील बघा, इफ वी हॅव द कंडिशन, कोणती कंडिशन असायला पाहिजे बघा, इफ वी हॅव द कंडिशन. आता हा रिअल पार्ट आणि हा रिअल पार्ट बघा, इफ वी हॅव द कंडिशन, द रिअल पार्ट
the real part of given equation are equal and the imaginary part of given equation are equal, then these two complex number are equal. म्हणजेच आता इथं काय सांगितलंय बघा, इथं लक्ष द्यायला पाहिजे बघा. इफ वी हॅव द कंडिशन द रियल पार्ट ऑफ दीज टू गिवन इक्वेशन अँड द इमॅजिनरी पार्ट ऑफ दीज टू गिवन इक्वेशन आर इक्वल, देन द टू इक्वेशन in complex number or the two number z1 and z2 two complex number are equal. ओके, म्हणजेच काय बघा, z1 आणि z2 हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, समान आहेत. कधी म्हणता येईल, ज्यावेळी a1 इज इक्वल टू a2 दिला असेल आणि b1 इज इक्वल टू b2 किंवा ib1 इज इक्वल टू ib2 दिला असेल, तर आपण काय म्हणू शकतो बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे, इक्वल आहे, असं आपण काय म्हणू शकतो. तेच इथं दिलेलं आहे. म्हणजेच काय बघा, इफ a1 इज इक्वल टू a2, a1 इज इक्वल टू a2. ओके, हा रिअल पार्ट झाला. हा काय झाला, रिअल पार्ट. ओके, आणखी बघा b1 आणि b2, b1 इज इक्वल टू b2, हा काय झाला, सोबत तुम्ही आय घेतलं तरी चालेल, पण b1 इज इक्वल टू b2 अशा पद्धतीने दिला असेल. हा काय झाला, इमॅजिनरी पार्ट. देन काय मिळेल बघा, देन म्हणजे a1 इज इक्वल टू a2 मिळाला आणि ib1 इज इक्वल टू ib2 मिळाला. असं जर मिळत असेल, म्हणजेच काय, ib1 इज इक्वल टू ib2 असं जरी आपण समजा इथं संबोधलं, तर काय मिळू शकतो बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय, इक्वल आहे. देन z1 इज इक्वल टू z2. ओके, म्हणजेच काय बघा, z1 हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि z2 हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर z1 आणि z2 हे काय मिळतील, आपल्याला इक्वल मिळतील. म्हणजे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर समजले का. बघा पुन्हा आपण पाहतोय, z1 हा a1 प्लस ib1 असा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि z2 हा a2 प्लस ib2 असा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर z1 आणि z2 हे इक्वल आहेत. हे कसं दाखवता येईल, तर समजा a1 आणि a2 ची किंमत सेम आहे असं आपल्याला दिलं, अशी कंडिशन दिली, a1 आणि a2 ची किंमत सेम आहे आणि b1 आणि b2 ची किंमत सेम आहे किंवा ib1 आणि ib2 ची किंमत सेम आहे, तर आपण काय म्हणू शकतो, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर z1 इज इक्वल टू z2, z1 हा z2 सारखाच आहे असं आपण काय निश्चितपणे म्हणू शकतो. म्हणजेच काय, आज आपण काय काय शिकलो बघा, आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कॉम्प्लेक्स नंबर मधला पाहिला, त्याचबरोबर प्युअरली इमॅजिनरी आणि प्युअरली रिअल पार्ट पाहिला, त्याचबरोबर रिअल नंबरचा जो सेट असतो तो काय असतो बघा, म्हणजेच रिअल नंबरचा जो सेट असतो तो काय असतो, सेट सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असतो, ते आपण पाहिलं. त्याचबरोबर आणखी काय पाहिलं बघा, जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये दोन्ही रिअल पार्ट आणि कॉम्प्लेक्स पार्ट, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट 0 दिला असेल, तर तो अखंड काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर 0 असतो. आणि शेवटी आपण पाहिलं इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर कशा पद्धतीने इक्वल दाखवू शकतो, जर त्यांचा इमॅजिनरी पार्ट इक्वल असेल आणि जर त्यांचा रिअल पार्ट इक्वल असेल, अशी कंडिशन आपल्याला दिली असेल, तर दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतात. ओके, तर आज ही माहिती आपल्याला पूर्णपणे कळाली. ओके, याचा उपयोग आपल्याला नक्कीच कॉम्प्लेक्स नंबरमधील उदाहरणं सोडवण्यासाठी होणार आहे. ओके, तर यापुढं आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहणार आहोत आणि ती संकल्पना खूप छान आहे आणि ती पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच काय करत राहा, ही व्हिडिओ नेहमी पाहत राहा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच काय करा, तो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, तर मी आज इथं थांबतो. धन्यवाद.